मुलांनो, तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही हा जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला ना तर तुम्ही क्लास 12 बोर्ड एक्झाममध्ये मराठीच्या पेपरमध्ये इझिली 80 पैकी 75+ मार्क्स इझिली स्कोर करू शकता. कारण मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी कोणते क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहेत आणि प्लस तुम्हाला त्याचं आन्सर कशा प्रकारे लिहायचे हे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, थोडासुद्धा टाइमपास न करता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मुलांना, आता आपण आपल्या गद्य विभागापासून सुरू करूया. मित्रांनो, तुम्ही पाहिलं तर मित्रांनो, गद्य विभाग जो मित्रांनो आपल्या एक्झाममध्ये 20 मार्क्ससाठी विचारला जातो. मित्रांनो, खूप सोपे आहेत मित्रांनो हे 20 मार्क्स मिळवणे. ते तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला मी सांगतो. मित्रांनो, तुम्हाला 3 उत्तरे असतात. पहिल्या उत्तरामध्ये तुम्ही पाहू शकता तर 2-2 मार्काचे एकूण 4 मार्कचे आहेत. ते मित्रांनो उत्तर लेवल क्वेश्चन आहेत, म्हणजे उत्तरे वाचायचं आहे आणि ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. खूप इझी क्वेश्चन्स आहेत, लहान मुलगा सुद्धा सोडवेल. मित्रांनो, फक्त काय करायचं आहे, उत्तर वाचायचं आहे आणि त्याच्यावरती आधारित असणारे सोपे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. जास्त लोड घ्यायची गरज नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे 4 मार्क्स तुम्हाला पाहायला भेटत आहेत, स्वमत अभिव्यक्ती. मित्रांनो, स्वमत अभिव्यक्तीचा जो मित्रांनो क्वेश्चन आहे त्यामध्ये तुम्ही काही जरी लिहिणार तरी तुम्हाला मित्रांनो मार्क्स भेटणार आहेत. आणि त्यामध्ये पण तुम्हाला ऑर पाहायला भेटत आहे, म्हणजे दोन्हीपैकी एक तुम्हाला जे वाटतंय ना ह्यावरती तुम्ही लिहू शकता, ते चूज करा, त्यावरती लिहा आणि 4 मार्क्स इझिली तुमच्या खिशामध्ये टाकून द्या. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. 4 मार्क्स तुम्ही इझिली स्कोर करू शकता. सेम मित्रांनो तसं दुसऱ्या मित्रांनो उत्तरामध्ये पाहू शकता तुम्ही. त्यावरती पण काय आहे, दुसरं अजून एक उत्तर दिलेलं आहे, त्यावरती तुम्हाला 2-2 मार्क्सचे म्हणजे 4 मार्क्सचे तुम्हाला 2 क्वेश्चन्स आहेत. खूप सोपे क्वेश्चन्स आहेत, ते तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि त्यानंतर स्वमत अभिव्यक्ती, तिथे पण 4 मार्क्स तुम्हाला हातातले भेटणार आहेत. म्हणजे तुमचे स्वमतचेच मित्रांनो 8 मार्क्स आहेत. तुम्ही काही जरी उत्तर लिहिलं तरी तुम्हाला 8 मार्क्स तर इझिली मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला जास्त काही कष्ट घेण्याची गरज नाही आहे. फक्त उत्तरं वाचून मित्रांनो तुम्ही 4-4 म्हणजे उत्तरं वाचून तुम्ही 4-4 8 मार्क्स तुम्ही इझिली मिळवणार आहेत. म्हणजे तुम्ही किती झाले मित्रांनो, 8-8 16 मार्क्स राहिले, फक्त 4 मार्क्स. आणि राहिलेले 4 मार्क्ससाठी तुम्हाला अपडित उत्तर विचारला जातो. म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा उत्तरा, त्यावरती 2 मार्कची कृती आणि खाली अजून एक 2 मार्कची कृती, म्हणजे 4 मार्क्स. जसं पाहायला गेलं तर मित्रांनो, खूप मुलांना हार्ड वाटतं गद्य विभागामध्ये मार्क्स मिळवणं, परंतु तुम्ही जर थोडंसं लक्ष देऊन हा पेपर पाहिला तर तुम्ही समजून जाल खूप इझी आहे, काही जास्त लोड घेण्याची गरज नाही आहे. त्यानंतर मित्रांनो, आता मी डायरेक्टली तुम्हाला मी सांगतो आपल्या हातामधले मार्क्स, म्हणजे ज्याला मित्रांनो तुम्हाला जास्त कष्ट करावं लागणार नाही अशा प्रकारचे तुम्हाला मी मार्क्स दाखवतो. तो विभाग म्हणजे आपला साहित्य प्रकारचा विभाग. हा जो कथेचा विभाग आहे त्यामध्ये तुम्हाला एकूण 10 मार्क्ससाठी विचारला जातोय. मी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, तुम्ही फक्त जर 15 ते 20 मिनिटं दिले ना तर तुम्ही हे जे 10 मार्क्स आहेत ना ते इझिली स्कोर करू शकता. ते कसे थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. तुम्हाला काय असतं मित्रांनो, मध्ये हा जो एक आहे प्रश्न तिसऱ्यातला, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता 4 मार्क्ससाठी आहे. तुम्हाला काय करायचं, हे जे कथेचा एक मित्रांनो एक उत्तर दिलेला असतो, कथेमधीलच उत्तर दिलेला असतो किंवा उत्तर दिलेलं असं समजून झाला, आणि त्यावरती 1-1 मार्कचे 2 प्रश्न पहिल्यांदा, आणि त्यानंतर कथेतील संवादाची वैशिष्ट्ये ते 2 मार्कला, म्हणजे एकूण 4 मार्क्ससाठी या कथेच्या वरती आधारित म्हणजे उत्तरावरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हे पण तुम्ही वाचून वगैरे सोडवू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, जास्त हार्ड नाही आहे. ह्यामध्ये इझिली मार्क्स आहेत. परंतु तुम्हाला थोडीशी जर तयारी करायची असेल तर तुम्हाला ह्या क्वेश्चनसाठी तयारी करायची. हा क्वेश्चन नक्की काय समजून घ्या. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला एकूण साहित्य प्रकारामध्ये 2 कथा आहेत. तुम्हाला काय करायचं, सिम्पली या 2 कथा व्यवस्थित वाचायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत, आणि त्यावरती आधारित तुम्हाला हे जे मित्रांनो प्रश्न आहे तो तुम्ही इझिली सोडवू शकता. मित्रांनो, 3-3 मार्कचे 2 प्रश्न आहेत. जर तुम्ही 2 कथा जर मित्रांनो 15 ते 20 मिनिटांमध्ये वाचून घेतल्या तर हे जे क्वेश्चन्स आहेत ते चिंदी आहेत तुमच्यासमोर, तुम्ही इझिली सोडवू शकता. तुम्हाला काहीच वाटणार नाही, लहान मुलगा सोडवू शकतो, एवढे सोपे क्वेश्चन्स आहेत. हे तुम्हाला मित्रांनो ऐकायला थोडंसं वेगळं वाटत असेल, परंतु तुम्ही जर वाचलं ना तर मित्रांनो तुम्ही मला थँक्यू बोलसाल, एवढं सोपं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपण जाऊयात आपल्या विभागच्या उपयोजित मराठीकडे. उपयोजित मराठीचे पण 14 मार्क आहेत ना, हातातले मार्क आहेत, काहीच प्रॉब्लेम येणार नाही असे मार्क आहेत. ते कसे ते तुम्हाला मी सांगू देतो. लक्षात घ्या. पहिल्यांदा काय मित्रांनो, प्रश्न 14 त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, आपण आता टेक्स्टबुकमध्ये पाहूया. टेक्स्टबुकमध्ये जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर एकूण 4 मित्रांनो घटक आहेत तुम्हाला उपयोजित मराठीमध्ये. एकूण 4 घटक आहेत. मी म्हणतो तुम्ही कोणतेही 2 उचला, म्हणजे कोणतेही 2 पकडा आणि त्यांना टार्गेट करा आणि त्यांच्यावरतीच फोकस करा. त्या दोन्हीचाच अभ्यास करा. किती वेळ लागेल, जास्तीत जास्त अर्धा तास लागेल. ते एकदा वाचून घ्या, पुस्तकामध्ये समजून घ्या, आणि त्यानंतर तुम्ही आता क्वेश्चन पेपरमध्ये या. तुम्हाला दाखवतो. इथं जर लक्ष देऊन पाहिलं तर तुम्ही पाहू शकता प्रत्येक मित्रांनो जो टॉपिक आहे त्यावरती 1-1 क्वेश्चन आहे, म्हणजे प्रत्येक टॉपिकवरती 1-1 क्वेश्चन आहे, परंतु तुम्हाला 2च सोडवायचे आहेत. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जर 2च मित्रांनो टॉपिक्स परफेक्ट केले असले आणि त्यावरती 2 क्वेश्चन सोडवले तर तुमचे 4 मार्क्स इझिली मिळणार आहेत. तुम्हाला जास्त लोड घेण्याची गरज नाही आहे. खालच्या प्रश्नामध्ये पण पाहू शकता. तुम्हाला काय करायचं, कोणतेही 2 कृती सोडवायचे आहेत, प्रत्येकावरती 1-1 कृती आधारित आहे. तुम्ही कोणतेही 2 पिक करा, तेच टार्गेट करा, 2 म्हणजे चॅप्टर्स जो टॉपिक्स आहे ते पिक करा आणि त्याचा मित्रांनो चांगला अभ्यास करा. तुम्ही मित्रांनो 10 मार्क्स म्हणजे 5-5चे 2 मार्क्स म्हणजे 10 मार्क्स टोटल 10 मार्क्स इझिली स्कोर करू शकता. जास्त कष्ट करण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला स्मार्ट वर्क करायचं आहे. मी सांगतो त्याप्रमाणे अभ्यास करा. तुम्ही मित्रांनो मराठीच्या पेपरमध्ये 80 पैकी 80 मार्क्स इझिली स्कोर करू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक येतो व्याकरण व लेखन. आता पाहू शकता व्याकरणामध्ये पहा तुम्ही इथं विधानार्थी वाक्य, त्यानंतर तुम्हाला इथं नकारार्थी वाक्य, त्यानंतर तुम्हाला समास, समासानंतर तुम्हाला मित्रांनो खाली इथं प्रयोग, इथं पण खाली प्रयोगचा क्वेश्चन आहे. अशा प्रकारे अलंकार, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो उपमेय वगैरे, त्यानंतर तुम्हाला इथं वाक्यप्रचार, अशा प्रकारचे मित्रांनो घटक आहेत ते तुम्हाला अभ्यासावं लागणार. म्हणजे
जरा तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ह्यासाठी काय करा, तुम्ही यूट्यूबवरती लेक्चर्स पहा. आता यूट्यूबवरती लेक्चर्स पाहायला जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, मी टेलिग्राम चॅनलवरती एक लेक्चरची लिंक देऊन देईल, त्यावरती क्लिक करा. ती लिंकनी ती व्हिडिओ पहा. तुमचे व्याकरणाचे घटक आहेत ते क्लिअर होऊन जातील. जास्त लोड घेण्याची गरज नाही. आणि लेखनामध्ये तर मित्रांनो 10 मार्क्स आहेत निबंध लेखनाला. जन्मल्यापासून म्हणजे लहानपणापासून निबंध लेखन करतोय. निबंध लेखनासारखा सोपा घटक कोणताच नाही आहे. लिहून टाका निबंध, 200 ते 250 शब्दामध्ये निबंध लिहायचा आहे. 10 पैकी मित्रांनो 8-9 मार्क्स इझिली मिळून जातात. राहतो आता मी सांगतो आपला कवितेचा विभाग. कवितेच्या विभागामध्ये तुम्हाला थोडीशी तयारी नक्कीच करावी लागेल. तुम्हाला तो काय करायचं, थोड्याशा कविता वगैरे वाचावं लागते. तुम्ही पाहू शकता कवितेतील स्त्रीचे असलेली विधानिक कामे, त्यानंतर खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. ही जी कविता दिलेली त्यावरती आधारित वरचे क्वेश्चन विचारले जातात. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे अभिव्यक्ती आणि खालील ओळींचा अर्थ लिहा. हे थोडंसं मित्रांनो मुलांना अवघड वाटतं. खरं मित्रांनो थोडंसं अवघड आहे, काव्य सौंदर्य वगैरे, रसग्रहण वगैरे. परंतु जर तुम्ही अभ्यास वगैरे थोडा व्यवस्थित केला तर तुम्ही हे जे तुम्हाला कवितेचे घटक आहे ते पण तुम्ही मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला सोपं आहे. फक्त मित्रांनो तुम्हाला कसे तयार करायचे कवितेची. पण मित्रांनो साहित्य प्रकार, त्यानंतर मित्रांनो आपला जो उपयोजित मराठी आणि त्यानंतर व्याकरण व लेखनचा विभाग आहे तो खूप सोपा आहे मित्रांनो मार्क्स मिळवण्यासाठी. काहीच अवघड नाही त्यामध्ये. मी सांगितल्याप्रमाणे स्टडी करा, तुम्ही येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.